मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, जेव्हा पण तुम्ही CapCut ॲपमध्ये व्हिडिओ एडिट करायला जातात, तेव्हा तुम्हाला हे 2 प्रॉब्लेम बघायला भेटतात यार. तुम्ही विश्वास नाही करणार, ह्या 2 प्रॉब्लेममुळे मित्रांनो सगळ्या क्रिएटरचा दिमाग खराब झालाय. तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो, या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणं एकदम सोपं आहे मित्रांनो. तुम्ही सोप्या पद्धतीने या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, तरच तुम्हाला पूर्ण माहिती कळणार आहे मित्रांनो. पुऱ्या सोप्या पद्धतीत तुम्हाला मी माहिती सांगितली मित्रांनो, स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. माझ्यावर एकदा भरोसा करून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर मित्रांनो तुम्ही थँक्यू असं कमेंटमध्ये लिहून जाणार मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्क्रिप्ट करू नका. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न करता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. CapCut यूज करण्यासाठी एक व्हीपीएनची गरज पडते मित्रांनो. तुम्हाला तर माहित असेल. व्हीपीएन पण तुम्हाला एक गोष्ट माहित नसेल मित्रांनो, की व्हीपीएन कोणतं वापरायचं, कोणतं व्हीपीएन वापरल्यानंतर चांगले आपल्याला इफेक्ट भेटतात. सर्व गोष्टी नेट एकदम स्लो चालतं, एकदम फास्ट चालतं. कोणतं व्हीपीएनने तुम्ही कोणतं व्हीपीएन यूज केलं पाहिजे आणि कोणतं व्हीपीएन बेस्ट आहे. सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो. तर काय करायचं, पहिले आपण व्हीपीएन डाउनलोड करून घेऊ मित्रांनो. तर सर्वात पहिले काय करायचं, प्ले स्टोर ॲप ओपन करून घ्यायचं आणि टाकायचं PAWXY. असं टाकल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचं व्हीपीएन बघू शकता. अशा प्रकारचे तुमच्यावर इंटरफेस येईल मित्रांनो. बघू शकता व्हीपीएनचा असा आयकॉन आहे मित्रांनो. याला डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचे मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, याला वासर राहू द्यायचं. केल्यानंतर आता आपण जाऊया CapCutकडे. तर मित्रांनो स्क्रॉल करून घ्यायचं आणि तुमच्याकडे CapCut ॲप असेल मित्रांनो, त्याला काय करायचं, फक्त थोडं इथं बघा, थोडं त्याला प्रेस करायचं मित्रांनो. केल्यानंतर तुमच्यासमोर असं ॲप इन्फोचा एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येईल मित्रांनो. आल्यानंतर इथं काय करायचं, ओपन बाय डिफॉल्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. केल्यानंतर बघा इथं जे ऑप्शन आहे मित्रांनो, ओपन सपोर्ट लिंक, इथं जे आहे ते ऑन करून ठेवायचं मित्रांनो. बघा इथं दुसरं पण ऑप्शन आहे मित्रांनो, याच्यावर कोणतीही छेडछाड करायची नाही मित्रांनो. www.capcut. असं इथं 2 तुमचं बघू शकता. इथं 2 व्हेरीफाय झाली का लिंक, 2 व्हेरीफाय लिंक आहे का ते बघून घ्यायचं. केल्यानंतर मित्रांनो असं ऑप्शन आहे, त्याला ओपन तुमच्यात ऑन ऑफ असेल त्याला ऑन करून ठेवायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, बॅक यायचं. आल्यानंतर मित्रांनो बघू शकता आता काय डिस्प्लेवर अदर ॲप्स इथे क्लिक करून घ्यायचं, याला ऑफ करून ठेवायचं. केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आता अशा पद्धतीने आता खाली बघा, खाली एक ऑप्शन आहे मित्रांनो. तर बघा इथं पुश ॲप ॲक्टिव्हिटी, इथं याला ऑन करून ठेवायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो आता बघा अशा पद्धतीने करून ठेवायचे. आता काय करायचं बघा, इथं स्टोरेजचं ऑप्शन दिलंय. इथं स्टोरेजचं याला सध्या छेडछाड काहीच नाही करायची. याला फक्त पेज स्टॉप करून घ्यायचं मित्रांनो. याला स्टॉप करायचं फक्त इथं. इथं केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं बघा, स्टॉप केल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे व्हीपीएन कनेक्ट मित्रांनो. याला पहिले सगळं स्क्रॉल करून घ्यायचं मित्रांनो. जेवढं पूर्ण असं पूर्ण स्क्रॉल करून घ्यायचं. केल्यानंतर आता काय करायचंय बघा, आता पहिले व्हीपीएन आहे ना, व्हीपीएन त्याला ओपन करून घ्यायचंय. व्हीपीएन ओपन केल्यानंतर बघा इथं व्हीपीएनचं समोर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल. आल्यानंतर मित्रांनो काय करायचंय बघा, कोपऱ्यामध्ये जे आहे व्हीपीएन नाव आहे बघा, त्याला क्लिक करायचंय. केल्यानंतर बघा असा तुमच्यावर इंटरफेस येईल. आल्यानंतर बघा कनेक्ट ऑप्शन विथ कनेक्टर, इथं कनेक्ट करून घ्यायचंय. केल्यानंतर बघा थोडं एक ॲड येईल, ते ॲड बघून घ्यायची आणि लगेच तुमचा व्हीपीएन ॲप कनेक्ट होऊन जाईल. आपण याला कनेक्ट करून घेतलंय मित्रांनो, व्हीपीएनला कनेक्ट करून घेतलंय. बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो. सर्वात पहिले काय करत बघा, न्यूझीलंड आहे मित्रांनो. न्यूझीलंडला इथं ही कंट्री इथं सिलेक्ट राहू द्यायची मित्रांनो. ही कंट्री बेस्ट कंट्री इथं चालते मित्रांनो, व्हीपीएन साठी बेस्ट आहे. तर ही कंट्री इथं सिलेक्ट करून घ्यायची. केल्यानंतर मित्रांनो इथं बघा भरपूर इथं कंट्री दिल्या, पण याला कोणती कंट्री सिलेक्ट नाही करायची, फक्त ही न्यूझीलंड, फक्त हीच कंट्री इथं सिलेक्ट करून घ्यायची. केल्यानंतर आता बघा आता काय करायचं बघा, CapCut ॲपवरती जायचंय. केल्यानंतर मित्रांनो प्रेस करायचंय, थोडं प्रेस करून घ्यायचंय आणि इथं इन्फोवरती जायचंय. गेल्यानंतर हे बघा इथं आता काय करायचं, स्टोरेजवरती जायचंय मित्रांनो. स्टोरेज यूज मध्ये जायचंय, याला क्लिअर डाटा करायचा, सगळ्याचा क्लिअर डाटा करून घ्यायचंय. बघा हे पण क्लिअर केल्यानंतर बघा सर्व प्रकार क्लिअर झालंय मित्रांनो, एकदम क्लिअर झालंय. आता बघा इथं स्टोरेज पण क्लिअर झालंय आणि डाटा एकदम क्लिअर झाले. आता काय करायचंय बघा, आता याला ओपन करून घ्यायचंय. बघू शकता असा इंटरफेस तुमच्या समोर येईल. आल्यानंतर आता बघा थोड्याच वेळात आपलं बघा एकदम पूर्ण तुमची इफेक्ट पूर्ण पूर्ण मित्रांनो इथं चालणार आहे मित्रांनो. बघा इथं काय करायचं, ॲग्री अँड कंटिन्यू करून घ्यायचंय. केल्यानंतर मित्रांनो इथं काय करा, सेटिंगचं ऑप्शन वरती त्याच्यावरती क्लिक करायचंय. केल्यानंतर बघा इथं आता लँग्वेज वरती क्लिक करून घ्यायचंय. केल्यानंतर इथं बघा खाली यायचे, थोडं खाली यायचे आणि खाली आल्यानंतर मित्रांनो इथं सर्च करायचं. इथं बघून घ्यायची बघा, टर्कीची इथं लँग्वेज मित्रांनो, याला सिलेक्ट करून घ्यायचे आणि याला डन करून घ्यायचं. येऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही सेटिंग पूर्ण करून घ्यायची. केल्यानंतर आता काय करायचं बघा, इथं करायचंय प्लसच्या आयकॉनवरती क्लिक, न्यू व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचे आणि इथं करायचंय अलाव आणि याला पण करायचंय अलाव. केल्यानंतर बघा इथं अलाव करून घ्यायचे. केल्यानंतर आता काय करायचंय, तुम्हाला जो पण इथे व्हिडिओ एडिट करायचा आहे तो व्हिडिओ इथं घ्यायचा आहे मित्रांनो. मी एक्झाम्पलसाठी एक इथं व्हिडिओ घेणार आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, इथं व्हिडिओ घेतल्यानंतर मित्रांनो इथं तुमचे सर्व इफेक्ट काम करणार आहे मित्रांनो. बघा आता तुम्ही पूर्ण ही ट्रिक तुम्ही फॉलो करायची, मी सांगतो त्याच्या पद्धतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो मित्रांनो. माहिती तुम्हाला अशी माहिती कोणी देणार नाही. बघू शकता इथं आला आपला
व्हिडिओ टाइमलाईन वरती बघू शकता हा एवढा व्हिडिओ आपला. तर आपल्याला इथे आपण एक कट लावू मित्रांनो अगोदर. बघा इथे कट लावू आणि ते ट्रान्झॅक्शन आपण एक इफेक्ट लावू. बघू शकता इफेक्ट वरती क्लिक केल्यानंतर बघा लगेच तुमच्या समोर इफेक्ट येणार आहे मित्रांनो. बघा इथं भरपूर इफेक्ट आले मित्रांनो आणि ते सर्व इफेक्ट काम पण करतात मित्रांनो. असं नाही की बघा माझं नेट स्लो आहे त्याच्यामुळे थोडं स्लो चालते, तर पूर्ण इफेक्ट काम पण करता बघू शकता. तर हे बघा इथे सर्व इफेक्ट काम करणारे मित्रांनो. बघा इफेक्ट पण लावला तर काम करणारे बघा. बघू शकता अशा पद्धतीने सर्व इफेक्ट इथे काम करणारे बघा. तुम्ही इथं सर्व इफेक्ट तुम्हाला बघायला पण भेटेल. हे बघा इथे याच्यावर पण गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने सर्व इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो या साईडला. तर बघा थोड्याच वेळात इफेक्ट सर्व आले आणि पूर्ण इफेक्ट काम करणार मित्रांनो. असं एक पण इफेक्ट नाही काम करणार नाही म्हणून तुमचे सर्व इफेक्ट तुमचं काम करणार. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही कॅपकट यूज करू शकतात आणि अशा पद्धतीने व्हीपीएन लावून तुम्ही कॅपकट एकदम प्रो लेवलचं यूज करू शकता मित्रांनो. बघा एकदम प्रो लेवलचे इथं व्हिडिओ बनवू शकता मित्रांनो. बघा सगळे इफेक्ट इथं चालता मित्रांनो. इथं कलर गेटिंग तुम्ही करू शकता व्हिडिओला. बघा साऊंड पण इथं साऊंड इफेक्ट पण आहे, साऊंड पण लावू शकता. सर्व इथे इफेक्ट वगैरे सगळे इफेक्ट तुम्हाला इथं अवेलेबल भेटणार मित्रांनो अशी सेटिंग केल्यानंतर मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ थोडा पण आवडला असेल मित्रांनो तो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत मित्रांनो.